छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंविरुद्ध खैरे अशी संघर्ष होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण उमेदवार निवडताना दानवेंनी मला डावललं, दानवे हे सगळं ठरवून करतायत असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर केलेला आहे। हे ठरवून केलं, अंबादासच करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये। साहेबांना काही माहीत पण नाही, साहेब आपल्या मुंबई महापालिका इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही। आता तुमची भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय, मी त्या प्रभागात जाणारच नाही, मी जाणारच नाही। कशाला जाणार? मी जाणार नाही। कोणताच वाद नाही, नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली? त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले, ते काही गोष्टी बोलले असतील, परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार, प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात। एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत, अशा गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हे तर सगळ्याच पक्षात घडतं, सगळ्या ठिकाणी घडत असतं। त्याच्याशिवाय फार मोठ्या काही गोष्टी घडल्या असं मला तरी नाही वाटत। नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड आता समोर येताना दिसतेय। सिडको भागातील भाजपच्या 2 माजी नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज आता बाद झाल्याचं समजतंय। भाग्यश्री डेमसे आणि मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झालेला आहे अशी माहिती मिळतेय। भाजप नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांचा अर्ज मात्र पात्र ठरलाय। भाजपच्या गोटात उमेदवारांना एबी फॉर्म देताना गोंधळ झालेला होता। या सगळ्यानंतर आता अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा शहाणे यांनी केलेली आहे। चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणावर आता टिप्पणी करायची नाही। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने मी पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाट्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंतू नाही, काही नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच। पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। एबी फॉर्म वाटपाच्या दिवशी त्यांनी सांगितलं की बा तुम्ही 29 मध्ये दीपकचा फॉर्म न भरता 25 मध्ये भरा, तर 25 मध्ये एबी फॉर्म दिले गेले। असे 2 ठिकाणी त्या ठिकाणी दिल्या गेल्यामुळे हा थोडा गोंधळ राहिला आहे आणि निश्चितपणाने यामध्ये गिरीश भाऊ सांगतील, आदरणीय देवेंद्र सांगतील तसा निर्णय निश्चित सांगतील। मुकेश ठाणे सुद्धा तो आमचाच आहे, त्याला पण आपण समजून सांगूया, तो काही फरका व्यक्ती नाही। आधी असंच ठरलं होतं की मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर यांनी एकत्रित लढावं, परंतु अचानकपणे त्या ठिकाणी निर्णय आला की 25 मध्ये दोघं लढा, त्यामुळे 2 निर्णय दिल्यामुळे हा गोंधळ झाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।